या ही स्तुती आराधनेची वेळ आहे. तर आपण सर्वजण मिळून आपल्या जिवंत परमेश्वराची स्तुती आराधना करूया. धन्यवाद प्रभू. तुझे आभार मानतो माझ्या राजा. तू महान आहेस परमेश्वर. तू धन्यवादी तुझा परमेश्वर. आम्ही सर्व तुझी आराधना करतो बाबा. तुझं प्रेम परमेश्वर विशाल असं तुझं आहे. धन्यवाद ईश्वर राजा. तुझ्यासारखं खरंच कोणी नाही माझ्या बाबा. माझ्या प्रियांना आपण सर्वजण आपले हात उंच करून त्याची आराधना करूया. धन्यवाद ईश्वर. Thank you, Father. We worship you, Lord God. धन्यवाद तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. धन्यवाद ईश्वर बाबा. खरोखर तू महान अद्भुत परमेश्वर आहे. तुझं प्रेम परमेश्वर खोलवर आहे माझ्या राजा. अगापे प्रेम तू आमच्यावरती करतेस. तुला धन्यवाद देतो. धन्यवाद ईश्वर. गहराई मेरे सागर की, ऊंचाई मेरे आसमां की. गहराई मेरे सागर की, ऊंचाई मेरे आसमां की. पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की. पर कोई ना बना पाएगा गहराई तेरे प्यार की. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. धन्यवाद ईश्वर. अद्भुत अद्भुत परमेश्वर आहेस. तुझ्यासारखं कोणी नाही माझ्या राजा. गोरी खाडा शंभरा बाबा. गोरी खाली कशा खांतीने बारी बाबा. धन्यवाद ईश्वर. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. परमेश्वर होने पर भी तू मानव रूप धारण किया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. प्रभु तेरे इसी प्यार ने हमको दीवाना बनाया. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तेरे प्यार के सागर में हम तैरना चाहते हैं. तू प्यार का सागर, सागर दया का तू है. धन्यवाद ईश्वर. तुझे आभार मानतो परमेश्वर. होय बाबा
तुझ्या अगाप्य प्रेमासाठी तुला Thank you, Lord. धन्यवाद Thank देतो. you, Jesus. तू महान आणि तू जिवंत Yes, Lord. परमेश्वर Thank आहे. you, Master. आम्ही परमेश्वर सर्वांनी म्हणून केलेली सर्व स्तुती आराधनेचा यज्ञ आम्ही तुला अर्पण करतो. Yes, याचा Master. स्वीकार तू कर प्रभू. Yes, Lord. हो धन्यवाद येशू. Thank आणि you, तू पुढचे Jesus. संपूर्ण वेळ काळ तुझ्या हाती सोपवू. Yes, ही Master. सर्व प्रार्थना विनंती येशूच्याच नावात मागतो म्हणून ऐकू द्या. Amen. लॉर्ड प्रियांनो, या साक्षींची वेळ आहे. आज हिंजवडी या भागातून सिस्टर मनोरमा पवार आपण त्यांच्या मुलीची साक्ष ऐकू. धन्यवाद येशूला. देव खूप महान आहे आपला. आणि माझी पोरगी आहे ना गावाला गेली आहे आणि तिचं जाणं देवाने आशीर्वाद केलं. आणि ते माझे 2 नातू ना, एक त्याच्या घरासमोर मोठा गेट आहे आणि गड्डा पण एक खोदलेला आहे तिथं मोठा. जरा गेटवर ते झुलत होते आणि बारका मुलगा आहे ना, तो गेटवर झुलता झुलता ते गड्ड्यातच निष्ठून पडला. आणि देवाला धन्यवाद देते, त्याला गड्ड्यात पडलं तर काहीच नाही लागलं. आणि त्याच्यात मेंढके गिंडके पुष्कळ होते, तरी पण तेवढ्यात ते उठून उभा राहिला आणि त्याला कुठंच काय नाही लागलं. थोडंसं टोंगल्यालाच लागलं होतं, ते पण बरं झालं. आणि जसं आपल्याला 1791 मध्ये जसं देव बोलते, तुम्हाला पारद्याच्या पाशापासून घातिकमारीपासून तुमचा बचाव करून तुम्हाला हातावर झेलून धरणार म्हणून, तसंच देवाने त्याला हातावर झेलून धरलं आणि त्याला कुठं बी काहीच नाही झालं. म्हणून सगळा गौरव देवाला देते आणि कोटी कोटी धन्यवाद देते देवाला. लॉर्ड प्रियांनो, आताच आपण साक्ष ऐकलीत. जसं सिस्टर सांगत आहे, त्यांची मुलगी लहान लेकरांना घेऊन ते गावी गेले तर त्यांचं जाणं आशीर्वादित झालं. त्या ठिकाणी लहान लेकरू गेटवर खेळत असताना तो खड्ड्यात पडला. पण सिस्टरने किती सुंदर रीती सांगितलं की स्तोत्रसंहिता 91 नुसार परमेश्वराने त्या लेकराला वाचवलेला आहे, त्याचा बचाव केलेला आहे. म्हणून खरोखर परमेश्वर अद्भुत आहे. परमेश्वराचे देवदूत सदैव आपल्यासोबत असतात. म्हणून आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊया. प्रेज द लॉर्ड प्रियांनो, या आजच्या रविवारी माझ्या प्रियांनो आपले रेव्हरन्स पास्टर लिनल दास आपण यांचं स्वागत करूया आणि आपलं लक्ष देवाच्या वचनाकडे लावूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I welcome you and greet you all in the matchless name of Jesus Christ. तर मी परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताचे नाव स्वागत करतो. It's a great joy, my dear people, मोठा आनंद आहे माझ्या to come प्रियांनो before you and to share the God's word. तुमच्या सोबत येऊन त्या ठिकाणी देवाचे शब्द सांगणे. Hallelujah. I want to tell you, God will surely bless you and God will heal you all. आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो माझ्या प्रियांनो की खरोखर परमेश्वर तुम्हाला स्पर्श करेल, तो तुम्हाला आशीर्वादित I want करेल. you just to give your ears here to just for 40 to 45 minutes, and I will pray. Then you will see the power of God will work in your lives. आणि माझी इच्छा आहे माझ्या प्रियांनो की तुम्ही सर्वांनी 40 ते 45 मिनिटं देवाच्या वचनाकडे लक्ष लावा आणि परमेश्वराचं सामर्थ्य तुमच्या जीवनात कार्य करेल. Amen. So how many want to be blessed? किती जणांना आशीर्वादित व्हायचं Amen. If आहे. you all want to be blessed, just lift your hands and say, Lord, yes, here I am and bless me. आणि जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय माझ्या प्रिय, तर आपला हात उंच करून प्रभूला सांग की प्रभू मी इथे आहे. Amen. So you all just lift your hands and we all just pray, my dear आणि people. आपण आपले हात उंच करत असं आपण प्रार्थना करूयात. Gracious, loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय पित्या, Once again, we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही सर्व तुझ्या कृपेच्या What a आसनासमोर joy येतो. to come and share your word, O Master. प्रभू किती मोठा आनंद आहे परमेश्वर तुझा शब्द गाजवणे. Once again, we all pray, O प्रभू Master. आम्ही परत एकदा प्रार्थना करतो, Speak to us. तू आमच्याशी बोल. Speak to all of them, Lord. प्रत्येकाशी तू बोल प्रभू. Speak to each and everyone how important we should be a real Christian, O Master. आणि प्रभूजी प्रत्येकाशी तू बोल की आम्ही खरे ख्रिस्ती कसे असले How पाहिजे, we can know, my dear people. आम्ही कसं जाणून Help घेतलं us, how can I पाहिजे, can know, O Master? आम्ही जाणून कसं घेतलं How त्याची can I मदत कर. practice the Christian life? मी ख्रिस्ती जीवन कसं सरावात How आणू, can we activates of my Christian life, activities of Christian life? ख्रिस्ती जीवनाचे उपक्रम मी कसे राबवू. Lord, I need, oh Lord. प्रभू मला मदत कर. I want to become a true born again Christian. प्रभू मला खरा नवीन जन्मेला ख्रिस्ती बनायचं आहे. As Paul changed, he changed his name from Saul to Paul. जसं माझ्या परमेश्वर त्या ठिकाणी जो पौल बदलला, म्हणजे तो शौल असता त्याचं नाव देखील त्यांनी बदललं, त्याने पौल असं ठेवलं. A firm step. खंबीर पाऊल उचललं. He did not concern about what who people will say. He was concerned what God want from me, and for that, for people, the old Saul will go when the Paul's name will be glorified because I am in Christ. आणि माझ्या प्रभू परमेश्वर पौलाने लोकांची पर्वा नाही केली, पण त्याने फक्त प्रभू तुझी पर्वा केली की तुला काय वाटतं. आणि म्हणून त्या ठिकाणी त्याचं जे जीवन आहे, त्याचं जे नाव आहे, त्यांनी ते बदललं. शौलापासून तो पौल झाला. Hallelujah. Praise the Lord. Thank you, Jesus. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना Speak करतो, to everyone. प्रत्येकाशी तू बोल. Speak to everyone.
प्रत्येकाशी तू and बोल. touch their lives. त्यांच्या जीवनांना स्पर्श कर. Thank you, Father God. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद येशू. Glory be to your name, गौरव Lord. तुझ्या नावाला Oh, प्रभू. praise you, Jesus. तुझी स्तुती हो प्रभू. Thank you, Father God. धन्यवाद पिता परमेश्वर. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्रसहित 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव Let all the यरूशलेममध्ये असते. pastors, the evangelists, apostles, teachers, bishops, their wives, their children, everyone, we bless them in the name of Jesus. सर्व पाळक, याजक, शिक्षक, सुवार्तिक, संदेष्टे, बिशप, त्यांची पत्नी, त्यांचे लेकरं, पूर्ण कुटुंबाला मी येशूच्या नावात आशीर्वादित करतो. Thank you, Father. धन्यवाद पिता In परमेश्वर. Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. God is in our midst, my dear people. माझ्या प्रियानं परमेश्वर आपल्या मध्ये आहे. Amen. आमेन. Without God, I cannot be standing and preaching to you, my dear people. कारण देवाशिवाय मी उभं राहून मी सुवार्थ सांगू I शकत know my नाही. God is with me. आणि मला ठाऊक आहे माझा परमेश्वर And He सोबत puts आहे. the word in my mouth. आणि तो माझ्या मुखामध्ये शब्द Amen. घालतो. And I come and speak, my dear people, in the name of the Lord Jesus. आणि मी येशूच्या नावात मी बोलतो. Otherwise, who I am to come and to speak to you all? It is only God's grace I can speak to you all. नाहीतर मग मी कोण आहे की येऊन बोलणारा. पण फक्त देवाची कृपा जी आहे जी मला बोलायला त्या ठिकाणी कृपा देते. Hallelujah. Amen. And that is why when we practice the Christian life, God give the grace and grace, abundant grace, the added grace for everything that we may live a Christian life. आणि आपण ख्रिस्ती जीवन सरावात आणण्यासाठी जगण्यासाठी आपल्यावरती कृपा आणि कृपा आणि कृपेचंच वर्ष होत असतं. Amen. Unless until you practice that, I said last week, unless until you practice to live a Christian life, nothing will change. आणि म्हणून जसं मी गेल्या आठवड्यात बोललो होतो की जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी सरावात आणत नाही तोपर्यंत कोणत्याच गोष्टी बदलणार नाही. Practice it. म्हणून सरावात आणा. Amen. Not only practice, but what are the activities that I can do for the Christian life? आणि फक्त सरावात आणणंच नाही पण ख्रिस्ती जीवनासाठी देवाच्या राज्यासाठी काय उपक्रम मी केले पाहिजे तेही पहा. Amen. I know Christ, I know Jesus, but what is activities that I showed like last week? First activity was a shining. We need to shine for God. Hallelujah. Shine for God and for shine for the people. Hallelujah. आणि म्हणून जसं मी गेल्या आठवड्यात तुम्हाला सांगितलं होतं की सर्वात पहिलं म्हणजे देवासाठी व लोकांसाठी चमका. Amen. That is arise and shine. And last, I believe you all are doing good, my dear people. Now we'll move to second point of this Christian life. जसं आपण सांगितलं होतं की उठा आणि आपण पुढे चाला तसंच आता पुढे आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये आपण जाणार आहोत. Hallelujah. परमेश्वर का वचन सामर्थ्य आता है. हालेलुया. परमेश्वराचं जे वचन आहे ते वचन जे आहे ते सामर्थ्याने येतं. आमेन. तो हम वही सामर्थ्य हमें उसे स्वीकारना है. हालेलुया. आणि आपल्याला त्या सामर्थ्याने ते स्वीकारायचं आहे. आमेन. परमेश्वर हमें ताकत देता है, परमेश्वर हमें बुद्धि देता है, हमें आत्मा देता है ताकि हम सब कुछ परमेश्वर का वचन स्वीकारे और उसका अनुग्रह करे और उसमें दौड़ में हम हिस्सा ले. हालेलुया. तर माझ्या प्रियानं परमेश्वर आपल्याला सामर्थ्य देतो, बुद्धी देतो, आपल्या संबंधाची शक्ती देतो आणि परमेश्वराचा अनुग्रह आपल्याला देतो त्यावेळेस आपण त्याच्या शर्यतीमध्ये धावू शकतो. Hallelujah. The second point is important. We need to run for Christ. आणि म्हणून दुसरा जो मुद्दा आहे आपण ख्रिस्तासाठी धावलो That is पाहिजे the activities. आणि ते उपक्रम आहे. Amen. First we arise and shine. Second, running. Hallelujah. Running is a very important thing. म्हणून जसं पहिलं जे आहे की उठून आपल्याला चमकायचं आहे आणि दुसरं जे आहे आपल्या ख्रिस्तासाठी Amen. धावायचं So आहे. I want to tell you, my dear people, बहुत से लोग ऐसे कि परमेश्वर का जीवन में उनके जीवन में अगर तारण मिलते हैं तो वो शुरुआत की जो दौड़ है पूरी हिम्मत से और आत्मा से चलने की कोशिश करते हैं और चलते भी है. हालेलुया. आणि असे भरपूर असे लोक आहेत माझे प्रिय ज्यांचं त्यांचं तारण होतं ज्या त्यांना तारण प्राप्त होतं तर त्यांची जी पहिली जी धाव आहे ती फार विश्वासाने आणि प्रबळ अशी त्यांची धाव ते धावतात. And that time, that initial time of they are born again or the spirit, they did not think of any other thing. They only think, oh, I will live for Jesus and whatever the word will, I will apply in my life. आणि Hallelujah. त्यांच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये ते काय करतात त्यांचं तारण होतं ते फक्त एकच पाहतात बाकी दुसरीकडे लक्ष नसतं. मला फक्त देवासाठी काय करायचंय मी जसं नवीन जन्मलेलो आहे मी देवासाठी काय करेन हे त्यांचं हर एक दृष्टिकोन जगह जाके बताएंगे परमेश्वर यीशु ने मुझे जीवन में इस दलदल से निकाला, इस तकलीफ से निकाला, इस बीमारी से निकाला. आणि ते Hallelujah. प्रत्येक ठिकाणी जाऊन सांगतात की मला प्रभू येशू ख्रिस्ताने या सर्व मला चिखलातून त्याने बाहेर काढलं या त्रासातून मला बाहेर काढलं त्याने मला बाहेर आणलं. उनकी जो दौड़ थी आत्मा की दौड़, संजीवन की दौड़ और प्रचार की दौड़ वो बहुत ही उत्थानमय उसका दौड़ था. वो थका नहीं था. हालेलुया. आणि शुरुआत के त्यांची जीवन जी में सुरुवातीची जी धाव होती माझ्या प्रियानो ती अशी पूर्ण संजीवित अशी धाव होती न थकणारी धाव होती आणि ते धावत होते. but unfortunately पण दुर्दैवाने as they grow, जशी त्यांची वाढ झाली as they grow, जशी त्यांची वाढ झाली I could see they are in the race, but the force is not there. They want to complete the race. Hallelujah. जशी त्यांची वाढ झाली ते मी पाहिलं की ते शर्यतीत तर आहेत धावत तर आहेत पण ज्या वेगाने ते अगोदर धावत होते तो वेग त्यांचा कमी झाला.
पहले बहुत कुछ सोचते थे, अभी बहुत सी चीजें सोचने लगे, है ना। बहुत समंजस आ गया प्रभु में। पर ये समंजस, दुनिया का समंजस आ जाता है तो परमेश्वर का भय हम थोड़ा निग्लेक्ट करने लगते हैं। लेकिन यहाँ पे पॉल क्या बोलता है? पॉल सेज आई रन द रेस, ही सेज। आणि मग त्यांना भरपूर समज आलेला आहे, पण हे माझ्या प्रिय नाही, जे समज आहे जगापासून आलेलं समज आहे. अगोदर विचार करत नव्हते म्हणून चांगल्या वेगाने धावू शकत होते, पण आता विचार केल्यामुळे त्यांचा वेग कमी होते. जसं पौल म्हणतोय, मी देवाची शर्यत धावतो. That is why they have started the race. म्हणून त्यांनी शर्यतच सुरुवात केली. Amen. As some Christians, they have started, my dear people. Some born again, they started, but they could not force to win and could not win, and they stopped, my dear people. आणि माझ्या प्रियाने त्यांनी शर्यत तर धावणं चालू तर केलेलं आहे, पण त्यांची जी धावाची जी वेग आहे ती पात्र ते जिंकण्यापर्यंत ती धाव त्यांनी ते ठेवलेली नाही. Amen. Hallelujah. Amen. Christian or born again needed to run to win. That is important. Not to stop. Run to win. Hallelujah. म्हणून ख्रिस्ती किंवा जो नवीन जन्मलेला आहे त्यांनी असं धावलं पाहिजे, थांबण्यासाठी नाही तर ते जिंकण्यासाठी धावले पाहिजे. भागो तो जीतने के लिए भागो. तर Run and win. धावा तर जिंकण्यासाठी धावा. Hallelujah. Praise the Lord. Amen. Because you have come in the race of Christianity. You have come in the race of the born again, my dear people. कारण माझ्या प्रियांना आपण या ठिकाणी ख्रिस्ती शर्यतीमध्ये, नवीन जन्मलेल्या शर्यतीमध्ये आलेलो That's what आहोत. in 1 Corinthians 24 says. आणि म्हणून 1 Corinthians 9:24 सांगतं, Do you know that the race of all runner run, but one only receive the prize? So run that you may obtain it. It says, hallelujah. This is the word, my dear people. आणि वचन काय सांगतं? 24व वचन, शर्यतीत धावणारे सर्व धावतात, पण एकालाच बक्षीस मिळते, हे तुम्हाला ठाऊक नाही काय? माहित आहे का? हालेलुया. आपको मालूम है क्या? असं विचारलेलं की तुम्हाला ठाऊक आहे काय? 2 Timothy 4:7. What Paul says, hallelujah. आणि 2 तिमोथी 2:4 काय सांगत ते? 4:7. Hallelujah. 4:7. I have fought the fight, good fight. फक्त fight नाही केलं, fought. He fight a good fight, he says. You know? And I have finished the race and I have kept the faith. Hallelujah. आणि 2 तिमोथी 4:7 काय सांगते की जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला I आहे. have fought, he says. काय सांगत आहे की मी सुयुद्ध केलेलं आहे, पण कसं? चांगलं, good fight. चांगलं युद्ध केलेलं आहे. ना? आपण we are fighting, but we are not able to win, my dear people. आपण तर धावत तर आहोत किंवा युद्ध तर करत आहोत, पण आपण जिंकण्यासाठी करत As you आहोत. step in the Christian life, we need to run and run and run for to show the people that in Christ there is a prize. We need to complete, my dear people, in Christ Jesus. आणि म्हणून माझ्या प्रिय, आपण ख्रिस्ती लोकांच्या त्या शर्यतीमध्ये येतो तर आपल्याला असं धावायचे आणि आपल्या लोकांना दाखवून द्यायचं आहे की ख्रिस्ती शर्यतीमध्ये त्या ठिकाणी बक्षीस आम्हाला ठेवलेलं आहे. Amen. Every athlete exercise self-control in all things. That was in 24th verse says, my dear people. आणि म्हणून जो शर्यतीत धावणारा जो प्रत्येक जो आहे ते प्रत्येकासाठी एक बक्षीस ठेवलेलं आहे ते सांगितले. Amen. Every athletic exercise self-control in all things. आणि म्हणून जो प्रत्येक 1 Corinthians 9:25. 1 Corinthians 9:25 मध्ये सांगितलं की स्पर्धेत भाग घेणारा प्रत्येक जण सर्व गोष्टीविषयी इंद्रिय दमन करतो. इंद्रिय दमन करतो. सब कुछ मालूम है. Exercise. Christian life is exercise. We need to control that self-control in all things, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियांनो सर्व गोष्टींकडे इंद्रिय दमन करतो. तसं प्रत्येक ख्रिस्तीने देखील प्रत्येक गोष्टीचे इंद्रिय Amen. दमन They केले पाहिजे. do it, receive and a perishable, it says, right? But we are an imperishable, it says. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी असे करीतात, आपण तर अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी असे करीतो. सब एथलेटिक भागते कि वो उनको वो क्रॉन वो मिलना चाहिए, बट इट्स पेरिशेबल. बट व्हाट क्रिश्चियन लाइफ नीड टू रन? पण जे सर्व जे स्पर्धेत धावणारे जे आहेत ते नाशवंत मुकुटासाठी धावतात, पण ख्रिस्ती लोकांचं जे तो अविनाशी मुकुट आहे, Imperishable. ते अविनाशी जसं नाश They होत नाही. ran to a perishable crown, but we are for the imperishable crown, my dear people. ते नाशवंत मुकुट मिळवण्यासाठी धावतात माझ्या प्रियानं, पण आपण अविनाशी मुकुट मिळवण्यासाठी धावलं पाहिजे. See, my dear people, I want to make to understand very clearly in your life. तर माझ्या प्रियानं तुमच्या जीवनात फार स्पष्ट होण्यासाठी मी A तुम्हाला सांगत life आहे. of a born again life, it's equal to Christian life. It is very important, and we need to understand anything that I do. You should not do anything contrary to the God's work or contrary to the God's word of God, my dear people. तर माझ्या प्रियानं हे फार महत्त्वाचं आपण समजून घेणं की जे काही ख्रिस्ती आहेत किंवा नवीन जन्मलेले जे आहेत त्यांनी हे लक्षात घेणं गरजेचं आहे की देवाच्या विरोधात किंवा देवाच्या वचनाच्या विरोधात काही त्यांनी See, केलं नाही. when Paul says in 2 Timothy 4:7, which
which good fight he has won, my dear people, ज्यावेळेस या ठिकाणी and which race he has finished. पौल या ठिकाणी 2 तिमोथी 4:7 मध्ये सांगत आहे, मी सुयुद्ध केलं. तर कोणतं चांगलं सुयुद्ध केलं आणि त्यांनी कोणती धाव ना पूर्ण केली? शारीरिक निकाला होता मारायला, सबको मारने के लिए निकाला अपना शरीर से, लेकिन आत्मिक में तारण में बदल गया. त्या ठिकाणी शाऊल जो आहे अगोदर शारीरिकरित्या लोकांना मारण्यासाठी, ख्रिस्ती लोकांना मारण्यासाठी निघाला, पण तो आत्मिक त्याची धाव त्यांनी पूर्ण Amen. केली. He in the spiritually ended, my dear people. आणि त्याने आत्मिक स्वरूपात ती पूर्ण But in that केली. race, he did not jump from spiritual to again into the old life, my dear people. पण त्याच्या त्या माझ्या प्रियानं युद्धामध्ये तो आत्मिक मधून पुन्हा शारीरिक शर्यतीमध्ये तो आला नाही. त्याने उडी मारली He नाही. not jumped, my dear people. त्याने उडी मारली He नाही. not thought about, my dear people. त्याने विचार केला नाही. But we as a Christian, as a born again, we are so much go against the word of God, or contrary to the word of God, my dear पण people. माझ्या प्रियानं आपण नवीन जन्मले ख्रिस्ती जे आपण एवढे देवाच्या शब्दाच्या विरोधात जातो. We do so many things. आपण खूप गोष्टी करतो. Amen. Like there's one game in the TV. They always show for the kids, on the water they have kept that thermocol, like a stone, and every person has to jump there up and they have to complete that race, my dear people. आणि जसं माझ्या प्रियाने लेकरांसाठी काही गेम्स ठेवलेले असतात की ज्या ठिकाणी ते पाणी ज्या वाहत असतं त्या पाण्यामध्ये ते थर्माकोलची दगडी सारखी बनवून ठेवली की त्यांना ते जम्प करून त्याच्या पुढे जायचं है असतं. ना. तर मध्ये चांगलं दगड असतात, मध्ये मध्ये थर्मोकॉल दे आतमध्ये पण जाऊ शकतो. ते हॅज टू जम्प अँड दे क्रॉस. द सेम वे वी एज अ क्रिश्चियन जो बॉर्न अगेन, जो खूब जैसे लोग हैं यहाँ पर, एक पैर ऐसा रखते वचन के ऊपर, दूसरा क्षण वहां से निकलते हैं, हमारा पुराना जीवन पे पैर रखते, यहाँ से उठाते यहाँ रखते, यहाँ से उठा के यहाँ रखते और बोलते हैं मैं परमेश्वर में हूँ. नहीं, ये क्रिस्ती जीवन नहीं है, ये परमेश्वर से नहीं है. अगर हम उसमें जाते हैं तो हम देखते हैं कई बार हमारे जीवन में वो जब क्रिस्ती में है तो संकट निकल जाता है. जब पैर हम वहां पर रखते हैं तो संकट को हम हमारे जीवन में आमंत्रण करते हैं. हालेलुया. तर माझ्या प्रियानं तशाच पद्धतीने ही देखील ख्रिस्तामध्ये जी धाव आहे, शर्यती ख्रिस्ती लोक, विश्वासणारे लोक जे धावतात त्यावेळेस एक पाऊल त्यांचं देवाच्या वचनावर असतं, दुसरं पाऊल त्यांच्या जुन्या जीवनावर असतं. ज्यावेळेस ते येशूच्या वचनावरती पाऊल ठेवून चालतात तर त्यांचं दुःख निघून जातं, पण जुन्या जीवनावरती जे ते पाऊल ठेवतात ते पुन्हा त्यांच्या जीवनात ते त्रास येतात. तर हे खरं जीवन ख्रिस्ती जीवन नाहीये माझ्या. परमेश्वर को ऐसा नहीं चाहिए. परमेश्वर असं God जीवन doesn't नको. want that life should be manipulated according to your, कभी आया कभी बह गया इधर, कभी यहाँ पे बह गया. नहीं नहीं नहीं, हमको सिर्फ परमेश्वर में दौड़ लगाना है और परमेश्वर में रहना है. हालेलुया. परमेश्वराला अशी आपल्याकडून अपेक्षा नाहीये माझ्या प्रियाला की आपल्याला जसं वारं व्हायला आपण तिकडं कधी इकडं असं नाही, तर आपल्याला फक्त परमेश्वरामध्ये जायचं That आहे. is why, so no unsaved person can participate in the service of the Lord for the reward, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं त्या ठिकाणी कोणताही असं मनुष्य जो आहे तो अनिश्चितपणे धावत नाही. Amen. वो इसमें आगे लिखा है, no unsaved person can participate the service of the Lord for rewards. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे की म्हणून Okay, no person can be participate म्हणून कोणताही मनुष्य त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. unsaved. जर त्याचं तारण झालेलं नाहीये असं Amen. तो त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकत नाही. Cannot serve the service of the Lord for the reward. ज्याचं तारण झालेलं नाही तो शरीर धावू But शकत नाही. who then? मग कोण? One who is born again, my dear people, ज्याचा नवीन जन्म झालेला आहे तो माझ्या of प्रियानं. God's are eligible, my dear people. की जे देवाच्या नजरेमध्ये पात्र That's आहे. what in John 3:3 says. म्हणून योहान 3:3 सांगतं, Jesus answered him, truly, truly, I say to you, unless one is born again, he cannot see the kingdom of God. आणि म्हणून योहान 3:3 काय सांगतं की मी तुम्हाला खचित सांगतो, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही. Clearly says. स्पष्ट सांगितलेलं आहे. Amen. Amen. Truly, truly, खचित I say to you. मी तुम्हाला सांगतो. Truly, truly, God is saying to you, the Holy Spirit is saying, He says, unless you are born again. म्हणून खरं खचित पवित्र आत्मा, देवाचा आत्मा तुम्हाला आता सांगत आहे, जोपर्यंत तुम्ही नवीन जन्मलेले होत नाही. Unless one who is born म्हणून again, जोपर्यंत नवीन जन्मलेले वाचून he cannot see the kingdom of God. ते देवाचे राज्य पाहू शकत नाही. फिर हम कैसा उड़ी मारेंगे, हमारे जीवन में कैसा जंप लेते हैं. कई बार हम दुनिया में जंप लेते, कई बार आत्मिक में जंप. जब नीड आया आत्मिक का जंप, जब हमको फ्लैश में आनंद करना है तो हम दुनिया में जंप करते. नहीं,
परमेश्वर के इसमें अगर उड़ी मारना है तो पूरी तरह से उड़ी मारो और उसमें चलना सीखो, क्योंकि उसमें है इम्पेरिशेबल क्राउन आपको मिलेगा. तर हालेलुया. माझ्या प्रियानं आपण आपल्या मनानुसार कधी जगामध्ये आपण उडी मारतो, कधी प्रभूमध्ये उडी मारतो, तर तसं न करता माझ्या प्रियानं आपल्याला आत्मिक स्वरूपामध्ये पूर्णतेने उडी मारायची, कारण की त्या ठिकाणी अविनाशी मुकुट आपल्यासाठी I ठेवलेला mean, आहे. that is it. James 1 to say, blessed are those who remain steadfast under trials, he says. आणि म्हणून याकोब 1:12 सांगत आहे की त्या ठिकाणी तुम्हाला तो माणूस परीक्षेत टिकतो तो धन्य, कारण आपला प्रीती करणाऱ्याने प्रभूला देऊ केलेला जीवनाचा मुकुट. Amen. When he stood to test, he will receive the crown of life which God has promised for those who love him. आणि म्हणून जसं परमेश्वराने त्यांच्यावरती प्रीती केलेली आहे, प्रभूने देऊ केलेला जीवनाचा मुकुट परीक्षेत उतरल्यावर त्यांना मिळेल. हाँ, कई बार तकलीफें आती है. अनेक वेळा त्रास येतात. क्या हम बोलते हैं, फिर हम बोलने लगते कि यीशु में इतना तकलीफ की. हाँ, यीशु को अगर लोगों ने छोड़ा तो हमको शैतान छोड़ेगा क्या? लेकिन यीशु विजय पाया, वो विजय हमको भी देना चाहता है, लेकिन वो बोलता है जस्ट वेट, ही सेज. हालेलुया. आणि म्हणून माझ्या Steadfast, he says. जसं लोक म्हणतात की येशूमध्ये आम्हाला त्रास का, माझ्या प्रियाने जर सैतानाने किंवा लोकांनी त्या ठिकाणी येशूला सोडले तर आपल्याला सोडणार आहेत का? पण आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं. जसं येशू विजयी झाला तसं आपल्यालाही विजयी व्हायचं. परमेश्वर तुमको नीचे से यहाँ तक लेके गया, लेकिन तो फिर भी अगर हम बोलते हैं कि यीशु ने क्या किया, यीशु में क्यों इतना तकलीफ है, तो बाकी के जीवन में, जब पहले के जीवन में हमने क्या किया और प्रभु का अनुग्रह आने से हमको प्रभु ने यहाँ तक लेके गया, फिर भी हमारे जीवन में प्रश्न चिन्ह क्यों है? हालेलुया. तर माझ्या प्रियाने जर आपल्याला येशूने या खालपासून आपल्या जर वरपर्यंत उचललेलं आहे, आणि तरी जर आपण आता म्हणतो की प्रभूने माझ्यासाठी काय केलेलं, मग आपण त्या जुन्या जीवनात असताना आपण काय केलं होतं, पण आता प्रभूने आपल्या तरी एवढं उंच आणले, तर आपण असं का म्हणतो? Running in the Christian life is very important. म्हणून ख्रिस्ती जीवनात धावणं हे फार महत्त्वाचं Not आहे. only running, but to run to win, my dear. Running to win, my dear people. तर फक्त धावण्यासाठी धावायचं नाहीये, तर जिंकण्यासाठी धावायचे माझ्या Amen. That's प्रियाने. what 1 Corinthians 26 says. I do not run aimless. I do not box to one beating as a one beating to the air, he says. Hallelujah. आणि म्हणून 1 Corinth 9:26 काय सांगतं, म्हणून मीही तसाच धावतो, म्हणजे अनिश्चितपणे धावत नाही, तसेच मुष्टी युद्धही करीतो, म्हणजे वाऱ्यावर मुष्टी प्रहार करीत नाही. करीत नाही. Hallelujah. Which run we are running, my dear मग people? आपण कोणती धाव धावत आहोत? See, Psalms 91 verse 10, when you go, my dear people, little bit I'm taking you back, my dear people. It says, it says, the years of our life are 70, or even by the reason of strength is 80. Yet the span, but it toil, the trouble they, and soon gone, and they are fled away, it says. Psalms 90 verse 10. आणि स्तोत्रसंहिता 90:10 सांगत आहे माझ्या प्रियानो, आमचे आयुष्य 70 वर्षे आणि शक्ती आपल्यास फार तर 80 वर्षे असते, तरी त्याचा डामडोल केवळ कष्टमय व दुःखमय आहे, कारण ते लवकर सरते आणि आम्ही निघून जातो. Amen? Amen. आम्ही निघून जातो. Amen? A man's age 70 or more than reason will be 80. Hallelujah. Or more grace will be 90, my dear people. Hallelujah. You can do the century also. Hallelujah. By the grace of God. आणि म्हणून माझ्या प्रियानो, या ठिकाणी जसं मनुष्याचं जे आयुष्य आहे ते 70 ते 80 वर्ष असतं, पण देवाच्या कृपेने अजून ते थोडेफार पुढे जाऊ But शकतात. what the Psalms 10 says, 90 verse 10 says. पण स्तोत्रसंहिता 90:10 काय सांगत I आहे? mean, that is when I look to myself, when my age is aging, my dear people, when I grow every year, I see, like I want to complete my race. I want to run, because I don't want to waste my time by in any other things, my dear people. If I waste my time in any other things, how can I go and preach the gospel? How can I go and reach the people? What God's plan in my life, my dear people? तर माझ्या प्रियानं, मी नेहमी हे पाहत असतो की जसं प्रत्येक वर्षी माझं जे वय वाढत आहे, तर मला नेहमी हे चिंता असते की माझी धाव मला पूर्ण करायची आहे, मी कशा पद्धतीने माझी धाव मी पूर्ण करू शकतो, मी लोकांपर्यंत कसं जाऊ शकतो, मी हे पाहत असते. है ना? मैं एज बढ़ रहा हूँ क्योंकि मेरे बाकी शौक है बहुत, वो शौक को मैं पूरा करने के लिए नहीं जाता हूँ. मैं मेरी जो शौक एक ही है, क्योंकि मेरा एज बढ़ रहा है, मैं एक ही देखिए परमेश्वर ने मेरे जीवन में क्या रखा है, मैं उसको मैं मेरे हाथों में ले और मैं कंप्लीट करूँ. हालेलुया. उसके लिए मैं दौड़ लगाऊं. हालेलुया. माझ्या प्रियानं, माझी जी धाव आहे ती माझे स्वतःचे जे शौक आहे, ते इच्छा आहे ते पूर्ण करण्यासाठी नाही, पण जे प्रभूच्या इच्छेनुसार मी माझी पूर्ण धाव पूर्ण करण्यासाठी मी धावत आहे. आज आप क्या कर रहे हैं? आज तुम्ही काय करत आहात? क्रिश्चियन लाइफ जी रहे हैं, ख्रिस्ती जीवन जगत आहात, हम दौड़ रहे हैं आपण धावत क्या? आहोत नहीं. की नाही? हम किस दौड़ में है इस जीवन में? आपण या जीवनामध्ये कोणत्या धावेत धावत Just check आहोत? your life. Everyone, I want to say, from the teenage
Tell everyone, my dear people, I want to tell you which race you are running, my dear people. तर माझ्या प्रियानं सर्व लहान लेकरांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने स्वतःचं जीवन तपासून पहा की आपण कोणती शर्यतमध्ये किंवा कोणती धाव आपण धावत आहोत. Amen? Are you stopped at running? तर तुम्ही ते धावणं जे आहे शर्यत जे ती तुम्ही थांबवलेली आहे का? ख्रिस्तामध्ये पडलं थांबवलंय का? है ना? सांगायला फक्त सांगतो माझं काम चालू आहे, पण खरं अर्थाने आपलं धाव थांबलेलं असतात. हालेलुया. Amen? Only by saying many a time we say, I am doing, but I tell you, but it is a fact that I am beating in the air. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रिय आपण जसं नेहमी फक्त बोलायला बोलतो की हो मी करत आहे, पण खरं पाहता तर आपण फक्त हवेमध्ये बुक्क्या मारत असतो. कितने लोग को मैं ऐसा देखता हूँ तो दौड़ में है, लेकिन दौड़ उनकी रुक गई है और समझ में नहीं आ रहा है, क्योंकि हम क्रिस्तीय जीवन में भागने के लिए पार्टिसिपेट किए है, तो हमें दौड़ लगाते रहना है, क्योंकि हमें जीतना है. हालेलुया. कारण माझ्या प्रियांना अनेक जण आहेत जे ख्रिस्ती शर्यतीमध्ये आहेत, पण त्यांची जी धाव आहे ती थांबली, त्यांना अजून समजतही नाही. पण आपल्याला प्रियानो त्या ख्रिस्ती जीवनामध्ये ती धाव आपल्याला धावायची मैं आहे. बताना चाहता हूँ हर एक व्यक्ति को, आपके जीवन में फिर से दौड़ शुरुआत कीजिए. तर मी तुम्हाला प्रत्येकाला सांगू इच्छितो की तुम्ही प्रत्येकाने आपल्या जीवनात तिची धाव आहे ती पुन्हा चालू करा. That's what 2 Timothy 4:5 says. आणि म्हणून 2 तिमोथी 2:5 An athlete सांगत is आहे. not crowned unless he complete according to the rules. आणि म्हणून त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? 2 Timothy 2:5. 2 तिमोथी 2:5 सांगत आहे, जर कोणी मल्लयुद्ध करीत तर ते नियमाप्रमाणे केल्या वाचून त्याला मुकुट घालीत नाहीत. आपल्याकडे नियमच नाहीये ना, पण प्रत्येक ऍथलेटिकला नियम आहे, पण ख्रिस्तीमध्ये पण नियम आहे. म्हणून जसं प्रत्येक स्पर्धेत भाग घेण्यासाठी एक नियम असतो, तसं प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी पण नियम आहे. Just as an athlete must deny himself and gratification of the body. Hallelujah. म्हणून जसा जो शर्यतीत धावणार तो स्वतःच्या शरीराला नकार देऊन जे नियमांनुसार तो धावतो, स्वतःला नकारतो आणि नियम. सेम वे ख्रिश्चन लाईफ रनिंग, स्वतःला नाकारायचंय सगळ्या गोष्टी. आणि what he has to do? He has to run, my dear people. म्हणून ख्रिस्ती देखील असंच केलं पाहिजे, स्वतःचा नकार करून जे नियम आहेत देवाचे त्या नियमानुसार धावलं पाहिजे. Abide in the rules of the Christian. ख्रिस्तीचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये राहा. Abide in the Bible. बायबलमध्ये What राहा. the Bible says. बायबल काय सांगतो? What Paul says. पौल काय सांगतो? मैंने तो मेरा रेस खत्म किया है, मैंने विश्वास कायम रखा है. पौल काय म्हणते? मी तर माझी धाव पूर्ण केलेली आहे, माझा मी विश्वास राखलेला आहे. तुम्हारा दौड़ कहाँ है, कहाँ तक आया है? मग तुमची जी धाव आहे ती कुठेपर्यंत पोहोचली आहे? जब मैं सोचता हूँ मेरे प्रति, मैं सोचता हूँ प्रभु मेरा वो एज बढ़ रहा है, इतने साल है, मुझे मालूम नहीं प्रभु क्या रैप्चर कभी हो गया, मालूम नहीं प्रभू, मेरा दौड़ मुझे और फास्ट करना है, मुझे जीतना है. हालेलुया. आम्ही प्रभूशी नेहमी म्हणत असतो की प्रभू माझं वय वाढत आहे, माझं शरीर धाव पूर्ण झालेली नाहीये, किंवा प्रभू परमेश्वर तुझं आगमन कधी आहे मला हेही माहिती नाही, पण मला परमेश्वर तुझी धाव मला जास्तीत जास्त पळायचं आहे. उसका आगमन नजदीक है. त्याचं येणं आगमन जवळ यीशु आहे. का आगमन बहुत नजदीक है. येशूचं येणं फार जवळ हमें आहे. और स्प्रिंट करना है, हमें दौड़ना है जीतने के लिए. आपल्याला हालेलुया. जिंकण्यासाठी अजून आपल्याला वेगाने धावायचं आहे. You must deny. आपण स्वतःचा नकार As केला an पाहिजे. athlete deny, you must deny the worldly everything. You should accept what word of God says. जसं स्पर्धेत धावणार स्वतःचा नकार करून फक्त त्या धावेकडे तो त्याच्या नियमाकडे लक्ष देतो, आपल्याला So देखील तसंच every करायचं. Christian must discipline his body. मग प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने स्वतःच्या शरीराला शिस्त लावली Come under पाहिजे. subjection, and he will, otherwise he will be disqualified. आणि म्हणून जे नियमांच्या खाली या नाही तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी यशस्वी होणार नाही, जिंकणार नाही. Disqualified. है ना, तुम्हाला वगळणार तेरी. हालेलुया. आपको रेस में से निकाल देंगे. मग तुम्हाला त्या शर्यतीतून बाहेर काढतील. Amen. So every Christian should run in a disciplined way. सिर्फ मैं बोल रहा हूँ, मैं भाग रहा हूँ, लेकिन एक्चुअल में हमारा दौड़ रुक चुका है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं म्हणून जे प्रत्येक ख्रिस्ती आहे त्या धावत असताना त्यांनी त्या ठिकाणी शिस्तीमध्ये धावलं पाहिजे. फक्त आपण म्हणतो की नाही मी शर्यतीमध्ये आहे, मी धावत आहे, पण मी सांगतो माझ्या प्रियानं तुम्ही तुमची शर्यत थांबवलेली आहे. Praise the Lord. Now I will give the points. आता मी तुम्हाला मुद्दे Oh देतो. Jesus. Amen. The first point. Hallelujah. पहिला मुद्दा आहे, Amen. The believer must deny himself anything that weigh him down, hold him back. Hallelujah. तर म्हणून ख्रिस्ती व्यक्तीने जे काही त्याला खाली ओढून घेत आहे किंवा त्याला त्याचे पाऊल त्याच्या मागे घेत आहे, त्याला थांबवत आहे, त्याने त्या गोष्टींना नकार केला पाहिजे. Amen. Believer must deny himself. विश्वासणाऱ्याने स्वतःचा नकार केला पाहिजे. Anything कोणती गोष्ट that असते weigh him, जे त्याच्या मार्गामध्ये येत असेल, weigh him down and hold him back.
जे त्याच्या मार्गामध्ये त्याला ते अडखळ येत असेल किंवा त्याला माघारी खेचत असेल. Amen. What says in Hebrew 12 says? इब्री 12 Amen. For that verse I have taken Hebrew 12:1. इब्री 12:1 काय सांगत आहे? Amen. Therefore, since we are surrounded by the great cloud of witness. आणि काय Hallelujah. सांगितलं त्या ठिकाणी? आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेघाने वेढलेले आहोत. एवढा मोठा. Hallelujah. What he says? We are surrounded by the great cloud of witnesses. की आपण एवढ्या मोठ्या साक्षी रूपी मेघाने वेढलेले So आहोत. let us all lay aside every weight, sin which clings closely. आणि काय सांगितलंय? म्हणून आपण हे सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून द्यायचे. टाकून द्यायचंय. See that? Oh, hallelujah. Let us run with endurance the race that may set before us. Oh, so truly, my dear people. आणि हे फार सत्य सांगितले की आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. धीराने धावा, पळत राहायचंय. Running, hallelujah. Amen. आमेन. We are surrounded by great witnesses. Hallelujah. तर आपण सर्व मोठ्या साक्षीदारांनी आपल्याला The वेढलेलं Bible आहे. speaks about many witnesses, and God has touched, and God has witnesses that many miracles in our lives. तर बायबल या ठिकाणी अनेक साक्षीदारांबद्दल बोलत आहे. अनेक साक्षीदार त्या ठिकाणी आहेत. Amen. Let us all lay aside all the weight. तर आपण सर्वजण माझ्यापर्यंत सर्व भार बाजूला Every ठेवूया. weight. सर्व जे भार आहे बाजूला कुठलं ठेवूया. भार? कोणतं कोणतं भार? तकलीफ? Hallelujah. कोणतं त्रास? पाप. पापाचं भार जे आहे ते बाजूला टाकूया. जो कुछ आपके मार्ग में आ रहा है, जो उसको आपको तकलीफ दे रहा है, जो सेट पीछे जा रहे हैं, वो भार को बाजू में निकालो. की ज्या भारामुळे आपण देवापासून लांब जात आहोत, आपण आपल्या जीवनात त्रास येत आहे, आपण त्या भाराला बाजू काढू. Which clings so closely, he says. आणि म्हणून काय सांगितलं की एकदम जवळतेने आपल्याला जायचं आहे. है ना? Which cling you so closely. की ज्या ठिकाणी तुम्ही पूर्ण जवळ. Let us lay aside every weight, the sin which cling you closely. आणि म्हणून सर्व भार व सहज गुंतविणारे पाप टाकून द्यायचे आहे. पाप टाकून द्यायचे. Throw it away. त्याला फेकून द्या. And what we have to do it? मग आपल्याला काय करायचं Let आहे? us run the endurance, the race that's set before us. पण आपल्याला काय करायचं की नेमून दिलेल्या धावेनुसार आपल्याला धीराने We धावायचं. need to run. आपल्याला धावायचं आहे. All the worldly things, everything, my dear people, to live a Christian life, we need to live and run, my dear people. जर आपल्याला ख्रिस्ती धाव संपवायची, पूर्ण करायची, धावायचं आहे तर आपल्याला जगातल्या सर्व गोष्टी सोडायचे, जगी गोष्टी सोडायच्या आहेत. सिर्फ तारण हो गया इसका मतलब ही नहीं कि हम रेस में हैं. तारण हो गया तो हम रेस में आ चुके हैं, और रेस में हमें बढ़ना है. लोगों को बताना है कि मैं क्रिस्ती का जीवन जी रहा हूँ और उसमें मेरी दौड़ है. हर एक को जाकर मैं बताऊंगा जब तक मेरे पाँव में ताकत है, मेरे शरीर में ताकत है. तर हालेलुया. माझ्या प्रियानं आपलं तारण झालं म्हणजे आपली धाव पूर्ण झाली असं होत नाही. तारणाद्वारे आपण फक्त त्या शर्यतीमध्ये भाग घेतो आणि आपल्याला अशा पद्धतीने धावायचे की जोपर्यंत आपल्या पायामध्ये ते बळ असेल तोपर्यंत आपल्याला धावत राहायचं, आपली धाव पूर्ण करायची. ताकत चाहिए, ताकद पाहिजे, शरीर में ताकत चाहिए. शरीरामध्ये सामर्थ्य अगर पाहिजे. मेरे शरीर का ताकत ही निकल गए तो मैं कैसा परमेश्वर का दौड़ू. जर आपल्यामध्ये शरीरातलं ते सामर्थ्यच निघालं तर आपण कसं काय मैं धावणार? भाग नहीं पाऊंगा. मैं आपण पळू शकणार समय नाही. है अभी. आता वेळ This is आहे. the time. आताची ही वेळ This आहे. is the time. Don't waste your time. This is the time with God. Once the time is gone, it will not come. It will never come back. You have gone that time. You have passed that time, my dear people. आताची ही वेळ आहे माझ्या प्रियानं. जर एकदा ही वेळ निघून गेली तर मग तुम्हाला काहीच मिळणार नाही. तर आताची वेळ तुम्ही धावा. Run for in the Christ. ख्रिस्तामध्ये धावा. That is Christian life. ते ख्रिस्ती जीवन आहे. Amen. Every believer must keep his eye fixed on Christ, not looking to right and left. That is the second point, my dear आणि people. दुसरा मुद्दा आहे की प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने त्यांची जी नजर आहे ती ख्रिस्तावरती ठेवली पाहिजे, इकडे तिकडे नाही. तिकडं तिकडं नाही. Every Christian, I'll say. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्ती, Every believer must. प्रत्येक विश्वासणारा किधर नजर लगना चाहिए. त्यांची नजर कुठे असली पाहिजे? कहाँ पे आपका नजर फिक्स होना चाहिए? तुमची नजर कुठे असली पाहिजे? यीशु के ऊपर, येशूवर, क्राइस्ट के ऊपर. ख्रिस्तावर. Amen. आमेन. राइट और लेफ्ट नहीं देखना है. उजव्या आणि डाव्या बाजूला पाहायचं नाही. उसकी ओर देखो और भागते रहो. फक्त वधस्तंभाकडे पाहून आपल्याला धावायचे. That's what Hebrews 12:2 says. आणि म्हणून इब्री 12:2 सांगत आहे, Looking to Jesus. येशूकडे पाहत असा. Looking to Jesus. येशूकडे That's what पाहत असावे. second point says. Looking to Jesus, the founder and the perfect of our faith, who
for the joy that he was set before the endure of the cross, despising the shame, and he was seated at the right hand of the throne of God. आणि इब्रिकरास पत्र 12:2 सांगत आहे, आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावे, जो आनंद त्याच्या पुढे होता त्याकरिता त्याने लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. Jesus, who seated at the right hand of the throne of God, येशू त्या ठिकाणी राजासनाच्या उजवीकडे who बसलेला आहे. endured cross. की जे वधस्तंभ त्याने सहन केलं, He sat before that cross. त्याने स्वतः समोर ते वधस्तंभ ठेवला. Yes. Same way we need to set the cross before, my dear people. तशाच पद्धतीने आपल्या समोर आपण वधस्तंभ Because he is the ठेवला, founder. कारण तो आपला उत्पादक Jesus आहे. is the founder and the perfect. तो एकदम of our परिपूर्ण आणि आपल्या विश्वासाचा उत्पादक आहे. Amen. The same way we need to have that fight. We need to run the race, my dear people. म्हणून आपल्याला देखील ती धाव धावायची, पूर्ण करायची आहे. Amen. That is the joy. तो आनंद आहे. काय joy आहे की आपलं धाव कुठपर्यंत पोहोचायचं, स्वर्गापर्यंत. Hallelujah. Amen. That is it. Jesus has seated at the right hand throne of God. When we need to go there, Jesus will come. He will take us there, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, येशू येईल आणि तो आपल्याला घेऊन जाईल. येशू कुठे बसलाय? त्या ठिकाणी देवाच्या राजासनाजवळ तो बसलाय, उजव्या हाताला. Hallelujah. Don't look here and there, my dear तर people. इकडे तिकडे पाहू नका माझ्या प्रियांनो, Look to Jesus only. फक्त येशूकडे पहा, Look to the Creator, my dear people. फक्त निर्माणकर्त्याकडे पहा. आपकी नजर पर दाई और बाएं मत देखिए मत. तुमची जी नजर आहे ती उजवी डावीकडे लावू नका, यीशु के पास लगाइए. येशू जवळ तुमची नजर Look लावा. to Jesus. येशूकडेच पहा. Paul's eyes was to Jesus, my dear people. पौलाची नजर फक्त येशूवर होती That is why he has a good fight, my dear people. आणि म्हणून त्याने चांगलं He सुयुद्ध fought केलं. the good fight. त्याने चांगलं युद्ध केलं. He has finished the race, my dear त्याने त्याची people. धाव संपवली. He has kept the faith. त्याने विश्वास ठेवला. Same way, my dear people. तशाच पद्धतीने माझ्या प्रियांनो, Fight the good fight. चांगली धाव धावा. Look to Jesus. येशूकडे पहा. There is only one name exists above every name on this earth under this heaven. That is the name of Jesus. तर माझ्या प्रियांनो, फक्त असं एकच नाव आहे जे स्वर्गामध्ये, पृथ्वीवर आणि स्वर्गाच्या खाली देखील ते नाव आहे, प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव आहे. Don't look here, there and there. इकडे तिकडे पाहू नका. In my life, in this ministry, when God chose me, I have looked only to the cross, not here and there. I have just separated myself. I just look to cross, my dear people. माझ्या जीवनामध्ये माझ्या प्रियांनो, मी फक्त माझी जी नजर आहे ती फक्त वधस्तंभाकडेच लावत आलेलो आहो आतापर्यंत. आणि माझी नजर इकडून तिकडून मी सर्वकडनं हटून फक्त वधस्तंभाकडे And I ठेवली am running the race. आणि मी ती धाव धावत आहे. And God's grace is upon me every day that I should run and run and run to win. Hallelujah. आणि ती धाव धावण्यासाठी, जिंकण्यासाठी परमेश्वराची कृपा सदैव माझ्यावरती येत असते. Amen. And to run, every believer must find the strength in the Lord. That is the third point, my dear people. आणि तिसरा जो मुद्दा आहे, ती धाव धावण्यासाठी प्रत्येक विश्वासणाऱ्याला ते सामर्थ्याची गरज आहे. To run and to complete the race. फक्त धावासाठी नाही तर पण ती धाव पूर्ण करण्यासाठी काय काय गोष्टी पाहिजे? कोणत्या कोणत्या What we need. आपल्याला काय हवं आहे? Amen. The believer must find strength. How you will find the strength to run the race, my dear people? तर ख्रिस्ती जे आहे, विश्वासू जो आहे, ते धाव धावत असताना त्याला सामर्थ्याची गरज आहे. ती सामर्थ्य कसं येणार? How you will receive the strength? तुम्हाला सामर्थ्य कसं प्राप्त होणार? Ephesians 6:10 to 18. इफिसकरास पत्र 6 10 to 18. 10 ते 18. It says, finally, be strong in the Lord and in the strength of His might, he says. काय सांगितलेलं आहे त्या ठिकाणी? इफिसकरास पत्र 6 10 ते 18 की शेवटी प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होत जा. Balwan holza. Oh, thank you, Jesus. What he says? Finally, be strong. काय सांगितले? शेवटी प्रभूमध्ये खंबीर व्हा. प्रभू मध्ये खंबीर, दुसरा कशातच नाही, स्वतःवर तर नाहीच कधी पण. Amen. And strength. Put the whole armor of God. आणि काय सांगितले? पूर्ण सामर्थ्याने बलवान हो आणि ते परमेश्वराचं शस्त्र सामग्री धारण कर. Put on the whole armor of God. देवाची शस्त्र सामग्री धारण That you कर, may able to stand against the schemes of the devil. जेणेकरून तुम्ही जे सैतानाचे डावपेच आहे त्याच्यात तुम्ही विरोधात उभे For राहता. you do not wrestle against flesh and the blood, but against the ruler, against the authority, against the cosmic power of the present darkness, against the spiritual force, evil, the heavenly places. कारण Hallelujah. तुमचे जे झगडणे आहे ते रक्त मांसांबरोबर नव्हे तर सत्तांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर,
सध्याच्या काळोखातील जगाच्या अधिपती बरोबर आकाशातल्या दुरात्म्या बरोबर So आहे. take up the whole armor of God. तर म्हणून देवाची शस्त्र सामग्री So धारण take करा. up the whole armor of God. देवाची शस्त्र सामग्री That you may धारण be करा. able to withstand with the evil days. जेणेकरून तुम्ही सैतानाच्या डावपेच्या समोर तुमचा टिकाव धरून तुम्ही And टिका. having all done, stand firm, he says. जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी खंबीर उभे राहतात. Stand firm, he says. खंबीर उभे राहा. Oh, hallelujah. Stand therefore having fastened on your belt of truth. आणि Hallelujah. त्या ठिकाणी काय सांगितलं, आपली कंबर सत्याने कसा, Having the put of the breastplate of righteousness. नीतिमत्वाचे उरस्त्राण धारण करा. And the shoes of the feet having the put the readiness given by the gospel to pray of peace. शांतीच्या सुवार्ताने लाभलेली सिद्धता पायी चढवा. Hallelujah. In all the circumstances, take up the shield of faith. आणि ज्या या सर्वांबरोबर जिच्या योगी आहे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण तुम्हाला विजवता येतील. With which can be extinguished all the flaming darts of the evil ones. आणि काय सांगितलं की सर्व दुष्टाचे सर्व बाण तुम्हाला विजवता येते, त्यासाठी विश्वासाची ढाल Take हाती the घ्या. helmet of salvation. तारणाचे शिरस्त्राण घ्या. Take the sword of the Spirit, आत्म्याची तलवार घ्या, which is the word of God. जे देवाचं वचन आहे. Hallelujah. Praying in all times in the Spirit. सर्व प्रकारची प्रार्थना आत्म्यातून With करा. all the prayer and supplication. प्रत्येक प्रसंगी आत्म्याने प्रेरणेने प्रार्थना That करा. keeps alert and preserving, making supplication for all the saints. जे Hallelujah. आपल्याला ती जी प्रार्थना आहे ते आपल्याला सर्वांसाठी आपल्याला जागृत अशी ठेवते. Hallelujah. सब कुछ इसमें इस वचन में लिखा है कि तुम्हें स्ट्रॉन्ग कैसा रहना है, परमेश्वर का स्ट्रेंथ आपको कैसा मिलेगा. हालेलुया. या वचनामध्ये सर्व काही लिहिलेलं आहे की आपल्याला देवाचं सामर्थ्य कसं प्राप्त होईल आणि आपल्याला काय कसं ये करायचं. सब पहन के हमें दौड़ लगाना है. आपल्याला हे सर्व शस्त्र सामग्री धारण करून आपल्याला धावायचं आहे. दुनिया में सब पहन कर नहीं भाग सकते, सिर्फ केवल परमेश्वर का आर्मर ऑफ गॉड जो पहन के ही आप दौड़ लगा सकते हैं. तो कोई भी परेशानी आपको जीवन में आएगी तो आपको असर नहीं होगा, क्योंकि परमेश्वर का सामर्थ्य आपके ऊपर है और उसका स्ट्रेंथ आपके ऊपर पास है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं आपण शर्यतीत आपण जगात धावत असताना त्या ठिकाणी अशा प्रकारचे शस्त्र सामग्री आपण धारण करून धावू शकत नाही, पण आपण प्रभूमध्ये धावू शकतो आणि मग कोणतीही बाधा जरी आली तर आपल्याला बाधणार नाही. कोई भी डांट आने दो, कुछ नहीं, असर नहीं होगा. कसल्याही प्रकारचं काही कि अंधकार अगर येऊ दे हम आपल्याला परमेश्वर देणार. का कवच पूरा शरीर में अगर हम पहने हैं तो क्या संकट हमारे ऊपर आएगा. जर हालेलुया. आपण देवाचं शस्त्र सामग्री जर धारण केलं असेल तर आपल्याला कोणत्याही प्रकारचे बाण येणार नाही, कसल्याही आपल्याला इजा होणार नाही. परमेश्वर हमारे साथ है. परमेश्वर आपल्या सोबत आहे. परमेश्वर आपके साथ है. परमेश्वर तुमच्या सोबत आहे. आपको दौड़ना है, तुम्हाला धावायचं आहे. यीशु में दौड़ना है. येशूमध्ये धावायचं आहे. दौड़ना है ताकि हम जीत पाए. आपल्याला असं धावायचं की जेणेकरून आपण Running to जिंकणार. win. जिंकण्यासाठी धावा. Are you ready? तर तुम्ही तयार That's आहात the का? second point, my dear people. तर दुसरा मुद्दा आहे माझ्या प्रियानं. So we all just stand up, my dear people. तर माझ्या प्रियानं आपण सर्व उभे राहूया. This is the Christian life we need to हे live. ख्रिस्ती जीवन आपल्याला जगायचं Many आहे. times we don't want to live the Christian life, my dear people. Many times we want this flesh to be enjoyed. And I tell you, this flesh is mud. This flesh will go into the mud. But what is important is the soul which Jesus died on the cross of Calvary. Not for this flesh, but for the soul he has died, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं अनेक जे ख्रिस्ती आहेत ते फक्त शरीरासाठी किंवा त्यांच्या जीवनासाठी जगतात, पण तसं नाही. माझ्या प्रियाने येशूने आपल्या शरीरासाठी मोल दिलेलं नाही, तर आपल्या आत्म्यासाठी दिलेलं आहे. शरीर नाही तर आपला आत्मा वर जाणार आहे. येशू आपल्याला हे फ्लेश घेऊन नाही जाणार, आपल्याला आत्म्यासाठी आलाय. He died for our soul. तो आपल्या जीवासाठी आपल्या आत्म्यासाठी येशूने जीव दिला Oh, आहे. hallelujah. Yes. Run the race. म्हणून माझ्या प्रियानं शर्यतीत धावा. Run, 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 run. धावा धावा, Don't stop. थांबू नका. All those who are stopped, come on now, wake up once again, start running, my dear people. तर आता जे कोणी थांबलेले आहेत माझ्या प्रियानं आता उठा आणि पुन्हा धावायला चालू करा. Hallelujah. वही संडे है, वही क्रिश्चियन लाइफ है. तेच रविवार आहे, तेच ख्रिस्ती जीवन आहे. हमको बढ़कर सबको बताना है कि हम यीशु में दौड़ लगा रहे हैं और हम यीशु में जीतते हैं. तर हालेलुया. आपल्याला सांगायचं आहे की हो आम्ही ख्रिस्ताच्या शर्यतीमध्ये आहोत आणि आम्हाला धावायचं आहे, आम्ही धावत आहोत. Are you ready, my dear तर people? तुम्ही सर्व तयार आहात का? God will make you, that anointing will fall upon you to run, abide with the rules of the Bible. तर माझ्या प्रियानं परमेश्वर तुम्हाला ते देवाच्या बायबलचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये तो तुम्हाला राखून ठेवेल. Hallelujah. Abide with every word, every rules of the Christ, my dear people. तर माझ्या प्रियानं प्रत्येक देवाचे जे नियम आहे, देवाचं वचन आहे त्याच्यामध्ये राहा. Shall we all just close eyes and worship, my dear तर people? आपण सगळं डोळे बंद करून आराधना करूया माझ्या Oh, प्रियानं. He's a wonderful God. तो अद्भुत परमेश्वर He आहे. is a great God. तो महान परमेश्वर Yes, आहे. as you run, I know, my dear people,
there's a trials, there's a problem, there's a persecutions, there's things which is go contrary. Don't worry, my dear people. God, if you wear the whole armor, you will see, you will prevail everything. You will walk boldly and God will give you victory, my dear people. तर माझ्या प्रियान तुम्ही शर्यतीत धावत असताना अनेक प्रकारचे छळ होत असतील, त्रास येत असतील, पण त्या ठिकाणी तुम्ही ते न पाहता जे देवाचे शस्त्र सामग्री आहे ते धारण करा, तर तुमची प्रार्थना ती प्रबळ ठरेल. God is with you all. देव तुम्हा सर्वांसोबत आहे. Many people are stopped, many are because of the situation, because of the things which they think that it is very important, but see our life. Everyone check up your life, including my. I always check every day, every second which is passes. I am saying, Lord, I want to run more. I want to run more. I want to run that I may complete the race. तर माझ्या प्रियानं प्रत्येकाने मी स्वतः देखील नेहमी स्वतःला तपासून पाहत असतो की प्रभू मला माझी धाव पूर्ण करायची, प्रभू मला माझी धाव पूर्ण करायची. प्रत्येकाने स्वतःला तपासून पहा माझ्या प्रिया. Hallelujah. Shall we all just worship? आपण सर्वजण आराधना करू. He is here right now. तो आता या ठिकाणी He is उपस्थित in your आहे. midst. तो आता तुमच्या मध्ये आहे. परमेश्वर आपके बीच में है. परमेश्वर तुमच्या मध्ये आहे. वो आपके बीच में है. तो तुमच्या मध्ये आहे. आप अशक्त है, वो आपको शक्ति से भरेगा. जर तुम्ही अशक्त असाल तर तुम्हाला त्याचे सामर्थ्य Are आहे. you weak? He will give you strength right now. जर तुम्ही अशक्त आहात तर तुम्हाला सामर्थ्याने God's भरेल. presence will fill you right now. देवाचं सामर्थ्य तुम्हाला आता Only His भरेल. presence will fill you with the strength right now. फक्त त्याचं सानिध्यच तुम्हाला त्याचे Just lift सामर्थ्याने your भरेल. hands, my dear people, आपले हात उंच करा माझ्या and प्रिय. praise Him and say, Lord, मुझे आप में दौड़ना है प्रभु जी. आणि त्याची स्तुती करा आणि प्रभूला सांगा, प्रभू मला तुझ्या शर्यतीमध्ये धावायचं आहे. आज मुझे एहसास हुआ कि आज हमारे जीवन जो हम बॉर्न अगेन कहते हैं, वो बॉर्न अगेन जीवन हमें दौड़ते रहना है, हमें रुकना नहीं है. आणि प्रभू मला आज समजलेलं आहे की जे आम्ही नवीन जन्मलेलो म्हणत आहोत, आम्हाला न थांबता आम्हाला आमच्या शर्यतीमध्ये धावत राहायचं आहे. हमें चमकना है और हमें दौड़ना है. आम्हाला चमकायचं आहे आणि आम्हाला शर्यतीत चमकना धावत है, राहायचं. दौड़ना है, चमकना और दौड़ना है. चमकायचे धावायचे, चमकायचे धावायचे आम्हाला. हाँ, मेरे प्यारे भाई और बहनों, ये बहुत इंपॉर्टेंट है हमारे लिए. चमकते और दौड़ते रहना है, रुकना नहीं है. हालेलुया. तो होय माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तर आपल्याला थांबायचं नाहीये, तर आपल्याला चमकायचं आणि धावायचं, चमकायचं आणि धावायचं. परमेश्वर का जो गौरवी जो सामर्थ था वो पौल के ऊपर आया. उस चमक से वो रुका नहीं, वो दौड़ते दौड़ते चला गया. हालेलुया. पौलावरती परमेश्वराचं जे गौरवी सामर्थ्य ते आलं माझ्या प्रियाने. तो ते सामर्थ्य घेऊन तो थांबला नाही, पण तो धावत राहिला, Bible धावत राहिला. says he saw the shine on his life. आणि बायबल सांगतं की पौलाने त्याच्या जीवनामध्ये त्याने ते चमक पाहिली. जब वो रोड पे चल रहा था, दमिश्क रोड पे, जब वो हौस से गिरा, उसने वो लाइट देखा उसके जीवन. आणि लाइट शाइन हुआ उसके ऊपर. दिमिश्काच्या रस्त्याने तुझ्या पौल जात होता माझ्या प्रियाने. त्या ठिकाणी त्याने देवाचा प्रकाश पाहिला. त्याच्या जीवनात तो He saw the प्रकाश, light, my dear people. त्याने तो प्रकाश पाहिला. वो प्रकाश, आज वो यीशु का प्रकाश आपके ऊपर है. आणि आज तर येशूचा प्रकाश तुमच्यावर आहे. चलते रहना, दौड़ते रहना. चालत राहा, धावत Run, राहा, run, run. धावा Say, धावा Lord, धावा. today I have known this truth in my life. आज प्रभूला सांगा, प्रभू आज मला हे सत्य माझ्या जीवनात समजलेलं I आहे. want to run, Lord. प्रभू मला धावायचं आहे. I will not want to stop, oh Master. प्रभू मला थांबायचं नाही. Everyone who hearing, everyone is praying, come on now. Jesus is saying, come on, arise and shine, arise and run right now. आणि जे कोणी आज ऐकत आहे, पाहत आहे, आज तुम्हाला येशू म्हणत आहे की उठ आणि धाव माझ्या लेकरा. Christian life. ख्रिस्ती जीवनामध्ये आपल्याला धावायचं That is आहे. the activities. आणि तेच उपक्रम आहे. That is activities. If you are not doing that activities of shining and running, it is not a Christian life. जर तुम्ही तेच तर उपक्रम आहे, जर तुम्ही चमकत नाही, धावत नाही, चमकत नाही, धावत नाही, तर तुम्ही ख्रिस्ती जीवनात Every नाही. devil who holding their lives, जो सैतान प्रत्येक जीवन धरून ठेवत holding आहे, their legs not to run. त्यांचे पाऊल जे धरून ठेवते I ते धावू देत rebuke नाही. in Jesus' name. येशूच्या नावात Every धमकावतो. bondage I rebuke in Jesus' name. प्रत्येक बंधन मी येशूच्या नावात Lead धमकावतो. the life in Jesus' name. सोड येशूच्याच All नावात. those who are going trials and troubles and holding them, setting the back in the influences of the worldly things, I rebuke in Jesus' name. आणि सर्व जे जगिक प्रभाव त्या लोकांचे जीवन असते त्या प्रत्येक प्रभावाला मी येशूच्या नावात धमकावतो. Hallelujah. Touch them right now. प्रभू त्यांना तू स्पर्श कर. Receive the anointing. अभिषेक स्वीकारा. Receive the touch to run the race. ते परमेश्वराची धाव धावण्यासाठी ते अभिषेक स्वीकारा. You are here
in the race, my dear people. तुम्ही शर्यतीत आहात You माझ्या need प्रिया. to shine. तुम्ही चमकलं You need पाहिजे, to run. तुम्ही धावलं पाहिजे. Oh, people may see you right now. लोक तुम्हाला People may पाहतील. say, oh, that person is shining and running for Christ. आणि मग लोक म्हणतील माझ्या प्रियानं की हो ती व्यक्ती देवासाठी चमकत आहे, देवाच्या शर्यतीत ते धावत आहे. Lord is touching you right now. आता प्रभू तुम्हाला स्पर्श करत आहे. Bless them right now. प्रभू आशीर्वादित Anoint कर, them right now. अभिषिक्त कर Oh, my dear people. माझ्या In प्रियानं. this race, I know many are in trials and troubles. या शर्यतीमध्ये माझ्या प्रियानं अनेक जण त्रासातून Many are संकटात आहेत. sick, many are stuck. अनेक जण आजारी आहेत, अनेक जण अडकलेले आहेत. Right now, आत्ता या वेळेला lift your hands आपले हात उंच करा and speak to God your आणि problems. प्रभूला तुमचे त्रास Say, Lord, सांगा I'm in so much in problems. आणि प्रभूला सांगा प्रभू मी फार त्रासात Speak. आहे. Unless you speak, God will not hear. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही प्रभू तुमचं He is ऐकणार ready to नाही. hear right now. तो ऐकायला तयार Oh, He आहे. is ready to hear right तो now. आत्ता तुमचं ऐकायला तयार आहे. Speak to Jesus. येशूशी बोला. He will solve your problems. तो तुमचे सर्व जे त्रास आहे तो काढून टाकेल. Right now, आत्ता या Holy वेळेला Spirit is just falling upon you right now. आत्ता पवित्र आत्मा तुम्हावरती He's येत touching आहे. you right now. तुम्हाला स्पर्श The anointing करत is falling आहे. upon you right अभिषेक now. तुमच्यावरती वाहत आहे. Oh, all the complication, all the trials and trouble which are going right now, I take the authority in the name of Jesus. Lead the people in Jesus' आणि name. जे कोणते त्रास तुमच्या जीवनात आत्ता ते आहे ते सर्व आता येशूच्या नावात निघून जाऊ दे. People are stuck. लोक अडकलेली That's आहेत. what my spirit of God says. काफी लोग अड़क के बैठे. They are stuck in the race. देवाचा आत्मा सांगत आहे की अनेक जण त्यांच्या शर्यतीमध्ये अडकलेले आहेत. Come on now, right now, you have to say, I break that shackle from that race in Jesus' name. तर माझ्या प्रियानं आत्ता तुम्ही ते बोला की माझे सर्व बंधन प्रत्येक साखळ दंड मी तोडत आहे येशूच्या नावात. येशूच्या नावात. Leave in Jesus' name. सोड येशूच्या I break नावात. the chain in Jesus' name. सर्व साखळ दंड मी मोडत आहे येशूच्या नावात. Come on now, wear that armor of God. आता माझ्या प्रियानं ती शस्त्र सामग्री धारण करा. Come on, all the Ephesians 6 from 10 to 18. Say all this thing, Lord, I claim it to run the race. तर माझ्या प्रिया आता इफिस 6, 10, 18 नुसार ते सर्व शस्त्र सामग्री धारण करा, Receive. स्वीकारा. Lord is touching you. आता देव तुम्हाला All स्पर्श the mental करतो. problems, सर्व तुमचा जो मानसिक त्रास physical असेल, problems, शारीरिक the त्रास, financial problems आर्थिक त्रास, you are going through in the trials. ज्या त्रासातून तुम्ही जात आहात, And He's saying, don't worry. तो म्हणते काळजी करू Oh, नको. my dear children. माझ्या लेकरा काळजी Oh, my करू dear नको. children. माझ्या प्रिय लेकरा Don't worry. काळजी करू नका. Don't worry. काळजी करू I नका. know your pain. मला तो त्रास I know माहिती your agony. माझ्या वेदना I am माहिती come right now to wipe away your मी tears. आता तुझे अश्रू पुसण्यासाठी I आलेलो know आहे. that the painful tears is shedding you right now. मला ठाऊक आहे की तू आता ते वेदनाने Oh भरून तू yes, अश्रू my ढाळत dear आहे. people are shedding tears, the painful tears. होय माझ्या प्रियानं आता परमेश्वर म्हणत आहे की माझे लेकरं जे अश्रू ढाळत Some आहे. parents are shedding the tears, but the tears is not coming. They're crying from inside. अनेक असे जे आई वडील आहेत की जे आतून रडत आहेत त्यांचे अश्रू बाहेर येत नाहीये. Ah, yes, the great pain and agony for the children. त्यांच्या लेकरासाठी त्यांना भरपूर त्रास Oh, होत वेदना होत yes, आहे. Lord, help me, Lord. प्रभू ते म्हणते मला मदत कर प्रभू. Oh, my dear, माझ्या for the प्रिय- parents. माझ्या प्रिय This is what God say, don't worry. माझ्या प्रिय पालकांनो देवाचा आत्मा सांगतोय काळजी करू don't नका. worry. काळजी करू नका. I am watching your inside cry. मी तुमचं आतलं रडणं पाहत आहे. Come on now, lift your hand. आता आपले हात उंच Say, करा Lord, help me. आणि प्रभूला सांगा प्रभू मला मदत कर. I am here right now. मी इथं आहे आता. God is touching us parents right now. आता प्रभू तशा Many women पालकांना also स्पर्श cry. करत आहे. अनेक स्त्रिया रडत आहेत. They are crying. ते रडत आहेत. They are crying. ते रडत आहेत. They are shedding tears. ते अश्रू ढाळत आहेत. He's saying, don't worry. तो म्हणते काळजी करू नका. Right now, Jesus has come closely to you right now. आता या वेळेला येशू तुमच्या अगदी जवळ यीशु आहे. आपके बाजू में खड़ा है. येशू तुमच्या बाजूला उभा आहे. माता, आपके बाजू में यीशु खड़ा है. आईंनो तुमच्या बाजूला आता येशू उभा आहे. हर एक माँ को आज परमेश्वर का सानिध्य महसूस हो रहा है. प्रत्येक आईला आज देवाचं सानिध्याचा त्या ठिकाणी अनुभव होत आहे, जाणवत आहे. Receive the touch. देवाचा स्पर्श स्वीकारा. The pain and agony which are going, He says, I will remove your pain and agony. आणि ज्या त्रासातून व वेदनातून तुम्ही जात आहात येशू म्हणत आहे मी ते सर्व त्रास व Receive वेदना the काढत आहे. touch in the name of Jesus. येशूच्या नाव स्पर्श Receive स्वीकारा. the healing in your body. येशूच्या नावात आरोग्य तुमच्या शरीरात Receive the स्वीकारा. healing in your mind. तुमच्या मनामध्ये आता आरोग्य स्वीकारा.
broken heart be healed in Jesus' name. सर्व तुटलेलं हृदय आता येशूच्या नावात बरं होऊ दे. Many are crying for the finance. अनेक जण आर्थिक आशीर्वादासाठी रडत आहेत. Lord, I pray. प्रभू मी प्रार्थना करतो, Touch them. त्यांना तू स्पर्श कर, Remove their debts. त्यांची कर्ज तू काढ Give them finance in their आणि त्यांना hands. बाबा त्यांच्या हातामध्ये तू पैशांचा Give them आशीर्वाद दे. finance in their hands. त्यांच्या हातामध्ये आशीर्वाद दे, Multiply आर्थिक the आशीर्वाद. finance. त्यांचा आर्थिक आशीर्वाद तू बहुगुणित Multiply the कर. business. त्यांचा व्यवसाय बहुगुणित कर. Multiply what the income is source is coming. Multiply, oh Master. ज्या कोणत्या मार्गाने त्यांच्याकडे पैसा येत आहे तो मार्गामध्ये त्यांना तू Increments बहुगुणित in कर. the job, increment in the salaries, Lord. त्यांच्या पगारामध्ये त्यांच्या नोकरीमध्ये त्यांना तू बढती दे. Whatever they are doing, Lord, let every hand prosper in Jesus' ते name. जे काही करतात ते प्रभू येशूच्या नावात ते हात समृद्ध होऊ दे. God is increasing you right आता now. प्रभू तुम्हाला वाढवत आहे, Increasing you, blessing you financially. तो तुम्हाला आर्थिक आशीर्वाद वाढवत आहे. Receive my स्वीकारा स्वीकारा माझ्या God is प्रिय. touching right आता now. तो तुम्हाला स्पर्श Those करत who are आहे. jobless, God will give you job right ज्या now. कोणाकडे नोकरी नाही तो नोकरी देत आहे. Receive the job in Jesus' name. येशूच्या नावात नोकरी So स्वीकारा. God says, till now you have waited patiently. The patience has come to end. Very, very, very soon you will receive the job, he says. देवाचा आत्मा सांगत आहे की आतापर्यंत तुम्ही फार त्या ठिकाणी आशा धरून तुम्ही संयम बाळगलेला आहात. आता तुमचा जो संयम बाळगलेला तुमचं ते वाट पाहणं आता पूर्ण होणार आहे. तुम्हाला नोकरीचा आशीर्वाद मिळत आहे. you will receive the job. तुम्हाला नोकरी मिळत आहे. Receive job in Jesus' name. येशूच्या नावात नोकरी स्वीकारा. Every husband change in Jesus' name. प्रत्येक पती बदलत येशूच्या Every नावात. children change in Jesus' name. प्रत्येक लेकरा बदलत Every येशूच्या power नावात. of darkness go from their life in Jesus' name. सर्व अंधकारचं सामर्थ्य निघून जाऊ दे येशूच्या Every नावात. cloud of dark cloud, let it go from their life in Jesus' name. सर्व अंधाराचं जे मेघ आहे ते निघून जाऊ दे येशूच्या नावात. Lord is changing your husbands. तुमच्या पतीला आता येशू बदलत Lord is आहे. changing your children. प्रभू तुमच्या लेकरांना बदलत आहे And you're changing your situations right now. आणि तो आता तुमची परिस्थिती बदलत आहे. He's giving you peace. तो तुम्हाला शांती देत आहे. Receive the peace of God. देवाची शांती Receive स्वीकारा. the peace in Jesus' name. येशूच्या नावात शांती Every स्वीकारा. cancer be healed in Jesus' name. येशूच्या नावात सर्व कर्करोग बरा होऊ Every दे. kidney be healed in Jesus' सर्व name. किडनीचा रोग बरा होऊ दे. Every pain in the headache be healed in Jesus' सर्व name. डोकेदुखी बरी होऊ दे. Every fever go in Jesus' name. सर्व ताप निघून जाऊ दे Every येशूच्या body नावात. pain leave in Jesus' name. सर्व शरीरातल्या वेदना निघून जाऊ दे Every येशूच्या नावात. arthritis be healed in Jesus' सर्व name. अर्थडाईज निघून जाऊ दे येशूच्या नावात. Every joint pain be healed in Jesus' name. सर्व जॉइंट पेन निघून जाऊ दे येशूच्या नावात. Receive it. स्वीकारा आरोग्य स्वीकारा. Every woman who are suffering from the issue of the blood, Jesus is touching you right now. ज्या प्रत्येक स्त्रिया रक्तस्रावाचे बघितले त्रास त्यांना होत आहेत आता येशूच्या नावात येशूच्या नावात Receive स्पर्श the करा. healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकारा. Every woman who is carrying the child, God is strengthening you and blessing you right now. आणि जी प्रत्येक बहीण आता गरोदर आहे प्रभू तुम्हाला सामर्थ्य देत आहे. Every woman who wants the blessing of child, receive the blessing of child in Jesus' आणि name. ज्या कोणत्या बहिणींना आता बाळाचा आशीर्वाद हवाय आता येशूच्या नावात स्वीकारा. Be blessed in Jesus' name. येशूच्या नावात आशीर्वादित व्हा. Thank you. धन्यवाद. The God says, देवाचा आत्मा I'm सांगते giving all this blessing to you. मी ते सर्व आशीर्वाद तुम्हाला देत आहे. You need to run now. आता तुम्हाला धावायचं आहे. Run धावा to win. जिंकण्यासाठी धावा. Hallelujah. I cover them with the blood of Jesus. प्रभू येशूच्या रक्तावर झाकून Thank ठेवू. you for answering, Lord. प्रभू उत्तर दिल्यासाठी Thank you for धन्यवाद. blessing them, Lord. प्रभू त्यांना आशीर्वाद दिल्यासाठी धन्यवाद. Thank you for धन्यवाद पिता. in Jesus' name I pray. येशूच्या नावात मी प्रार्थना करते. Amen. आमेन. Praise the Lord. I हालेलुया. believe God has touched you, God has blessed you, God has healed you and delivered you, all my dear people. तर माझ्या प्रियाला मी विश्वास ठेवतो देवाने तुम्हाला स्पर्श केलाय, सुटका दिला, आरोग्य दिले, मोकळीकता दिलेली आहे. दौड़ते रहना. तर रुकना नहीं. धावत राहा, थांबू नका. Hallelujah. Amen. Praise the Lord. God has blessed you, my dear people. Share your testimony for the God's glory. तर माझ्या प्रियानं तर देवाने तुम्हाला आज स्पर्श केलेला, आशीर्वादित केलेला, तर देवाच्या गौरवासाठी आपली You got साक्ष one सांगा. lesson that what I should glorify Christ. जर तुम्हाला जे काही शिकवण पण मिळाली तर त्यासाठी पण देवासाठी गौरव Yes, करा. Christian life we need to learn is the teaching also and receiving the blessing also. आणि ख्रिस्ती जीवन हेच आहे की आपल्याला शिकायचं पण आहे आणि आपल्याला आशीर्वादित Thank you, राहायचं. Jesus. So I धन्यवाद. just pray for all the offerings which will be collected, my dear people. जे सर्व दानार पण जे गोळा केले त्यासाठी प्रार्थना Many करूया. people are really with a cheerful heart. They're giving donations for the lands and for the 1/10 they are giving regularly. All the offerings they are giving. So I have to just pray for them right now. अनेक लोक आनंदाने त्या ठिकाणी त्यांचे दानार्पण, त्या ठिकाणी करार, दशमांश सर्व ते वेळेमध्ये देत आहेत. चर्चच्या जागेसाठी पण ते वेगळं दान असं देत आहेत. आपण त्याची Gracious, प्रार्थना करूया. loving Heavenly Father, प्रेमळ स्वर्गीय I पिता, come before your throne of grace for these We- wonderful hands of people who
giving a blessing to your kingdom work, O Master. प्रभू परमेश्वर, मी तुझ्या आसनासमोर येतो की जे सर्व अद्भुत हात जे तुझ्या राज्याच्या वाढीसाठी जे पेरणी करत Every आहेत, hand which is coming forward, प्रभू जे प्रत्येक हात पुढे येत आहेत which is not coming also, both the hand you watch, O Master. आणि प्रभू जे हात पुढे येत नाही त्या सर्व हातांना तू People पाहतो. are giving offerings, Lord. प्रभू लोक ऑफरिंग देत, दानार्पण देत आहेत. They're on the online and on in anyhow they're giving this offering, O Master. प्रभू लोक ऑनलाईन द्वारे कोणत्याही मार्गाने ते दानार्पण देत It's आहेत. reaching to us, O Lord. आमच्यापर्यंत ते पोहोचत It's आहे. reaching all the money reaching to us, O Lord. प्रभू तो पैसा पोहोचत आहे. Every soul meeting which is people are being blessing, and that soul meeting offering we place in your hands. आणि प्रभू जे प्रत्येक सोल मीटिंग होते ते प्रत्येक सोल मीटिंगचं दानार्पण Prayer देखील house, तुझ्या हाती all the सोपवतो. meetings, Lord. प्रार्थना घराचं देखील ऑफरिंग प्रभूजी. Lord, प्रभू people are giving faithfully one thing, Lord. प्रभू लोक विश्वासाने दशमक Very देत आहेत. faithful, O Master. फार विश्वासाने त्यांचं दशमक देत आहे. Lord, see their hands. प्रभू त्यांचे हात पहा. Lord, they give priority to you, O Lord. प्रभू ते पहिलं प्राधान्य तुला देत आहे. Lord, now you give them priority and bless them abundantly, O Master. प्रभू आता तू त्यांना प्राधान्य दे, तू त्यांना भरपूर आशीर्वाद दे. Lord, first you have to bless them, increase their salary, increase whatever every blessing I claim for them in Jesus' name. आणि प्रभू आता तू त्यांना बढती दे आणि ते जे काही काम करतात त्या प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना तू बढती दे, I आशीर्वाद claim दे. all the blessings which is stored in the heaven. I bless them in the name of Jesus. स्वर्गात आपल्याला सर्व आशीर्वाद मी त्यासाठी स्वीकारतो आता यावेळी. Every offering which collected, bless them. Bless both the hands who give could not give, O Master. आणि प्रभूची जे प्रत्येक दानार्पण गोळा करण्यात आलेला आहे, ज्या हातांनी दिलं, जे हात देऊ शकतो, त्या प्रत्येक हाताने तू ब्लेस You कर, bless, O आशीर्वादित Master. कर. येशूच्या नावाने Bless in आशीर्वादित Jesus' करतो. name. आम्ही येशूच्या नावाने आशीर्वादित Every करतो. donation which you are giving, you bless them, O Father. जे कोणी सर्व दानार्पण करार दिले त्यांना सर्व तू आशीर्वादित Blessing for कर. the land, O Lord. प्रभू जे जागेसाठी वेगळं दानार्पण देत आहे त्यांना आशीर्वादित Bless कर. everyone. प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. Lord, I want to hear the testimony. They have sown and they have reaped in 100-folds, O आणि Master. प्रभू मला साक्ष ऐकायची की ज्यावेळेस त्यांनी ते पेरलं ते 100 पटीने कापणी पण केली, त्याचा साक्ष ऐकायची प्रभू. Lord, let the testimony happen. प्रभू साक्षी घडू दे. I claim it in Jesus' name. येशूच्या नाव मी स्वीकार. Thank you, Father. धन्यवाद पिता I परमेश्वर. bless it, O Lord. All these offerings collected, offering be used for your glory and for your honor, Lord. आणि सर्व जमा केलेलं दानार्पण परमेश्वर तुझ्या गौरवासाठीचा वापर तू करून Thank घे. you, Father. धन्यवाद पिता Bless परमेश्वर. both the hand who gave could not give, O Lord. ज्या हातांनी दिलं, जे हात देऊ शकले, दोन्ही हाताने तो आशीर्वाद Thank घे. you, Father. धन्यवाद In पिता Jesus' name we परमेश्वर. pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Amen. आमेन. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. I believe you all have got the message and a wonderful message. We'll continue next week. Stay on. God bless you all. तर माझ्या प्रियानो, मी विश्वास करतो की आज तुम्हाला संदेश प्राप्त झालेला आहे. तर माझ्या प्रियानो, त्याच्यामध्ये तुम्ही चालत राहा. पुन्हा आपण पुढच्या आठवड्यामध्ये भेटूया. देवबाप्पा तुम्हा सर्वांना आशीर्वाद दे. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries. Bank name HDFC. IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry, www.cpfanm.com. Thank you. God bless you all.
देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीख भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.